दिवसाची सुरुवात बरोबर एक आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यांना प्रवचन देत असतात आणि ते प्रवचन देत असताना इतर लोकसुद्धा आजूबाजूचे बरेच लोक त्या ठिकाणी जमलेले असतात आणि ते गुरु शिक्षण देत असताना मध्येच त्यांनी एका उपस्थित तरुणाला त्यांनी बोलवलं आणि त्यांनी विचारलं की समजा मी तुम्हाला एक असं उदाहरण देतो की समजा तू रस्त्याने चालत आहेस आणि समोरून एखादी खूप सुंदर स्त्री आली, चांगले कपडे घातलेले आहेत, तर तू तिच्याकडे बघशील का? आणि त्या तरुणाने सांगितलं हो मी तिच्याकडे बघेन. मग त्यांनी गुरुनी तिला सांगितलं ठीक आहे ती तुझ्या समोरून गेली तर तू मागे वळून बघशील का परत? आणि तो तरुण म्हणाला की हां पत्नी सोबत नसेल तर मी परत मागे वळून बघेन. आणि सर्वजण हसायला लागले. मग त्या गुरूंनी सांगितलं की अजून एक मी गोष्ट सांगतो, समजा मी तुला एक मोठं पॅकेट दिलं आणि एक पत्ता दिला आणि ह्या पत्त्यावर तुला हे पॅकेट नेऊन द्यायचं आहे असं मी सांगितलं आणि ती व्यक्ती जी आहे जिकडे घेऊन जायचं आहे ती थोडी लांब राहते आणि मग तू ते पॅकेट त्या ठिकाणी घेऊन गेला. तिकडं पोचल्यावर तुला असं समजलं की हा मनुष्य जो आहे ज्याचा मी पत्ता घेऊन आलेला आहे, ज्याला हे पॅकेट द्यायचं आहे, तो खूप श्रीमंत आहे माणूस. त्याचा खूप मोठा बंगला आहे. त्याच्या बंगल्यासमोर पुष्कळ चौकीदार त्या ठिकाणी उभे आहेत, वॉचमॅन उभे आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत. आणि ज्यावेळेस तू ते पॅकेट त्यांना दाखवलं आणि त्यांनी आतमध्ये निरोप दिला. निरोप दिल्यानंतर तो माणूस स्वतः बाहेर आला आणि त्यांनी अतिशय चांगले कपडे, उच्च दर्जाचे कपडे घातलेले आहे, पण तो तुम्हाला आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये त्याने हॉलमध्ये तुम्हाला बसवलं, तुम्हाला पाणी दिलं, त्यानंतर तुम्हाला चहा दिला, फराळ दिला आणि तुमची विचारपूस केली, तुम्ही कोण आहात, काय आहात, आणि तुमचा फोन नंबर त्यांनी घेऊन ठेवला. आणि त्यानंतर सगळं झाल्यावर त्यांनी ते पॅकेट घेतलं, तुम्हाला धन्यवाद दिले आणि त्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही कसे आलात? आणि तरुण मग कदाचित तुम्ही त्याला सांगाल की मी ट्रेनने आलो. आणि मग त्या श्रीमंत माणसांनी आपल्या ड्रायव्हरला हाक मारली आणि तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोचण्यासाठी त्याने त्या ड्रायव्हरला सांगितलं की गाडी घेऊन जा. आणि तो ड्रायव्हर तुम्हाला घरापर्यंत सोडून आला. घरी पोचल्यावर त्या माणसाचा तुम्हाला फोन आला की तुम्ही व्यवस्थित पोचला का, तुम्हाला काही मध्ये त्रास झाला नाही का? अशा माणसाला तू किती दिवस आठवणीत ठेवशील? आणि तो तरुण म्हणाला मी त्या माणसाला आयुष्यभर विसरणार नाही, कारण इतका श्रीमंत, इतकं सगळं असून सुद्धा तो किती माणूस नम्र होता. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी खूप क्षणिक आहेत. आपला चेहरा, आपली सुंदरता, आपले कपडे किंवा आपले दागदागिने किंवा आपल्या इतर गोष्टी ह्या लोकांच्या लक्षामध्ये खूप कमी दिवस राहतील. आपला हा चेहरा कायमचा तसा असणार नाही. परंतु तुम्ही कुठल्या सणाला गेला, कुठल्या ठिकाणी समारंभाला गेला, कुठे लग्नाला गेला, तुम्ही कुठली साडी घातली होती, तुम्ही कुठले चांगले कपडे घातले होते, कुठला चांगला सूट घातला होता, तुम्हालाच देखील ते आठवणार नाही तर लोकांना कसं काय आठवेल? आणि ह्या गोष्टी सगळ्या क्षणिक आहेत. परंतु तुमची चांगली वागणूक जी आहे ही लोकांच्या कायमची लक्षात राहणार आहे. ती कायमची लोकांच्या लक्षात राहणार आहे. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या ठिकाणी आपले वागणे, आपले चालणे आणि आपला स्वभाव जो आहे, आपण इतरांबरोबर कसे वागतो, ही एक प्रकारची सुवार्ता आहे. हे शुभवर्तमान आहे की आपल्या वागण्यावरून लोकांनी ख्रिस्ताला ओळखावं. आणि म्हणून ह्या जगामध्ये आपण राहताना जर ह्या लोकांसारखे वागतो की आपले एक वेगळे अस्तित्व एक ख्रिस्ती म्हणून आम्ही स्थापन केले आहे, याचा आज विचार करायचा आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ती शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 16वा वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 and verse 16. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो,
यासाठी की त्यांनी तुमची चांगले कामी पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.